चला तर आज आपल्याला बघायचं आहे सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ ॲन ॲरिथमेटिक प्रोग्रेशन. यापूर्वी आपण बघितलेलं होतं की ॲरिथमेटिक प्रोग्रेशनच्या nth टर्म्स आपण कशा प्रकारे काढत असतो आणि त्याच्यावरील एक्झाम्पल्स सुद्धा आपण बघितलेले आहेत. तर आपल्याला आता बघायचं आहे सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स. सम म्हणजे आपल्याला ज्या ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये टर्म्स दिलेल्या असतील त्या टर्म्सची सम कशी करायची, बेरीज कशी करायची ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर आपल्याला तो फॉर्म्युला आधी तयार करावा लागेल की ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील पहिल्या एन टर्म्सची सम कशा प्रकारे करावी लागते. तर त्यासाठी आपण ॲरिथमेटिक प्रोग्रेशनच्या टर्म्स सर्वात आधी लिहून घेऊ. सपोज दॅट a plus d, a plus 2d, a plus 3d and so on up to a plus n minus 1 d. is an AP. आपण एक ॲरिथमेटिक प्रोग्रेशन घेतलेलं आहे ज्याच्या ह्या टर्म्स आहेत. ही फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म आणि ही जी टर्म आहे हा फॉर्म्युला आहे तुम्हाला लक्षात असेल TNचा. याचा अर्थ ही शेवटची टर्म आहे, nth टर्म आहे. तर ह्या पहिल्या n टर्म्स ज्या आहेत त्यांची सम आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी सम करायची आहे तर आपण त्याला ह्याप्रमाणे लिहू Sn. आता हा Sn म्हणजे काय, तर सम ऑफ फर्स्ट n टर्म्स. आता हा जो Sn लिहिलेला आहे या ठिकाणी ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आपण जितक्या टर्म्स लिहिलेल्या आहेत त्या सगळ्यांची आपण आधी सम करू, म्हणजे त्यांना बेरजेच्या रूपामध्ये आपल्याला पहिल्यांदा लिहायचे आहे. तर ते आपण लिहिणार a plus d plus a plus 2d plus किंवा and so on plus a plus n minus 2d plus a plus n minus 1 d. काय केलं आपण, जितक्या टर्म्स आपण घेतलेल्या होत्या ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधल्या त्या सगळ्यांची बेरीज आपण केलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन आलं असेल की इथे तर आपण हे नाही घेतलं, पण nth टर्मच्या पूर्वीची जी टर्म आहे ती आपण या पद्धतीने लिहितो. ठीक आहे. आता याला देऊ आपण इक्वेशन 1. यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो इक्वेशन 1 आहे त्याच्यामध्ये जे आपण टर्म्स लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या टर्म्सला रिव्हर्स करायचं आहे. ठीक आहे. राईट द टर्म्स रिव्हर्स. वी गेट, आपल्याला काय मिळेल, Sn इक्वल टू a plus
n minus 1 into d plus a plus n minus 2d plus and so on up to plus a plus 2d plus a plus d plus a. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता हे जे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत, या दोन्ही इक्वेशन्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे. काय मिळेल? ऑन ॲडिंग 1 and 2 we get. आता हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लेफ्ट हँड साईडला लिहू आपण. हा एक एस एन आहे आणि हा एक एस एन, म्हणजे हे किती एस एन झाले? 2 एस एन. दिस इज इक्वल टू, बघा इक्वेशन 1 मध्ये पहिल्यांदा ए आहे, पहिली टर्मची ॲडिशन पहिल्या टर्मच्या सोबत करायची आपल्याला, म्हणजे आपल्याला मिळेल. हा तर ए ऑलरेडी लिहिलेला आहे. आता हे लिहू आपण ए प्लस एन मायनस 1 इंटू डी प्लस सेकंड टर्मची बेरीज सेकंड टर्मच्या सोबत करा. काय मिळेल? ए प्लस डी. या ठिकाणी ए प्लस डी आहे, इथे सेकंड टर्म काय आहे? ए प्लस एन मायनस 2d then plus and so on up to plus. मग पुन्हा इकडे बघा, ही सेकंड लास्ट टर्म आहे, किंवा ही लास्ट टर्म आणि लास्ट टर्मची ॲडिशन आपण करू शकतो. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी प्लस ए. तर ह्याप्रमाणे आपल्याला मिळालेलं आहे. जर आपण याला पुढे सॉल्व केला तर आपल्याला काय मिळेल बघा. ए प्लस ए 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी प्लस पुन्हा काय मिळेल? इथे बघा, इथे पण 2a दिसत आहे. ए प्लस ए 2a झाला प्लस एन मायनस 2 प्लस डी प्लस एन मायनस 2 इंटू डी. इथे सुद्धा आपल्याला सेम तसंच मिळेल, प्लस अँड सो ऑन अप टू प्लस 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर या ठिकाणी इथे आपल्याला जे दिसत आहे एन मायनस 2 आणि इथे सुद्धा डी आहे, इथे सुद्धा डी आहे. जर आपण याला सॉल्व केलं तर तिथे आपल्याला हा 2d होईल, 2d मधून हा 1d कॅन्सल होईल, तर आपल्याला एकच डी मिळेल. म्हणजे ह्या सगळ्या टर्म्स ह्या पहिल्या टर्मच्या इतक्या मिळतील. म्हणजेच काय मिळेल बघा, 2sn इक्वल टू 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी प्लस 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी प्लस and so on plus 2a plus n minus 1 into d. आता हे किती वेळेस मिळेल? किती वेळेस मिळेल? आपण किती टर्म्स घेतल्या? पहिल्या n टर्म्स घेतल्या, म्हणून आपल्याला इथे लिहिता येईल n टाइम्स.
ओके. आणि म्हणून आपल्याला आता इथे लिहिता येईल देअरफोर टू एस एन इक्वल टू एन इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. n टाइम्स होता ना, म्हणून आपण इथे ते n टाइम्स घेतला. हा जो 2 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये तो जाईल याच्या भागाकारामध्ये. बघा काय मिळेल, एस एन इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 ऑफ 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाला आपण म्हणतो सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे याचा वापर करून आपल्याला काय काढता येईल की ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या ज्या एन टर्म्स असतील त्यांची ॲडिशन आपल्याला काढता येईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी आपण काय फॉर्म्युल्यांचा वापर करू शकतो किंवा करता येईल. म्हणजेच आपण पुन्हा याला ह्याप्रमाणे सुद्धा लिहू शकतो. ऑल्सो एस एन इक्वल टू एन ए प्लस n of n minus 1 divided by 2 into d. This is second one, and Sn equal to n divided by 2 into first term plus last term. This is equal to n upon 2 into a plus l. ह्याप्रमाणे आपण हा तिसरा फॉर्म्युला यूज करू शकतो, किंवा यालाच आपण असंही लिहू शकतो एस एन इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 इंटू T1 प्लस Tn. तर तुम्हाला महत्त्वाचे कोणते फॉर्म्युले आहे? हा एक फॉर्म्युला आणि हा दुसरा फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता या फॉर्म्युल्याचा आपण वापर कधी करायचा आहे तो सुद्धा बघून घ्या. की जेव्हा तुम्हाला n ची व्हॅल्यू दिलेली असेल, फर्स्ट टर्म दिलेली असेल आणि लास्ट टर्म जर दिलेली असेल, तेव्हा तुम्ही या फॉर्म्युल्याचा वापर करू शकता. ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला डी ची व्हॅल्यू दिलेली असेल, एन दिलेला असेल आणि ए दिलेला असेल, तर मग ह्या पहिल्या फॉर्म्युल्याचा तुम्हाला वापर करता येईल. ठीक आहे. पुढे आपण एक्झाम्पल्स बघू.